नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न मोर विथ जेपी सर. मित्रांनो, आपली टॅली प्राईमची ट्युटोरियलची सिरीज सध्या चालू आहे, ज्यामध्ये आपण टॅली डिटेलमध्ये शिकत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण लेजर क्रिएट कसं करायचं हे पाहिलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये त्याचा उर्वरित भाग पाहणार आहोत आणि सोबतच मल्टी करन्सी आपल्या कंपनीमध्ये कशी ऑपरेट करायची, वेगवेगळ्या करन्सी कशा मॅनेज करायच्या हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता जाऊया आपल्या स्क्रीनकडे आणि करूया आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण लेजर क्रिएट कसं करायचं ते बघितलं होतं, एकदम शॉर्टमध्ये बघितलं होतं. आज थोडंसं डिटेलमध्ये पाहूया. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सिंगल लेजर कसं क्रिएट करतात ते बघितलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल लेजर ॲट अ टाइम कसं क्रिएट करायचं ते पाहणार आहोत. सर्वप्रथम चार्ट ऑफ अकाउंट्सवरती एंटर करा, त्यानंतर लेजरवरती एंटर करा आणि या ठिकाणी मल्टी मास्टर्स असते मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही अल्टर एच हा शॉर्टकट पण यूज करू शकता, अदरवाईज इथं क्लिक करा आणि मल्टी क्रिएटवरती क्लिक करा. तुम्ही मल्टी अल्टर करू शकता, क्रेडिट लिमिट सेट करू शकता, जीएसटीचे रेट सेटअप करू शकता, पार्टीच्या जीएसटीएन नंबरला पण तुम्ही अपडेट करू शकता. आपण सध्या मल्टी क्रिएट पाहणार आहोत. मल्टी क्रिएटवरती एंटर करा आणि या ठिकाणी मित्रांनो अंडर ग्रुप ऑल आयटम्स या ठिकाणी दिसत आहे. तुम्हाला जर समजा एखाद्या स्पेसिफिक ग्रुपचेच लेजर बनवायचे असतील, समजा सन्डे क्रेडिटर्सचे किंवा सन्डे डेटर्सचे किंवा प्रोव्हिजन्स किंवा इतर कुठलेही आयटमचे, समजा तुम्हाला एकाच ग्रुप खाली अनेक लेजर जर बनवायचे असतील तर तुम्ही स्पेसिफिक या ठिकाणी ग्रुपचं नाव टाकू शकता, सन्डे क्रेडिटर, डेटर्स, अथवा ऑल आयटम्स करा. तुम्ही मल्टिपल ग्रुपचे, वेगवेगळ्या ग्रुपचे वेगवेगळे लेजर्स तुम्ही क्रिएट करू शकता. त्यानंतर समोर तुम्ही ओपनिंग बॅलन्स सुद्धा त्या ठिकाणी टाकू शकता. उदाहरणार्थ आपण एक बघूया. या ठिकाणी प्रोव्हिजन ग्रुप देऊया आणि समजा आपल्याला 1,00,000 रुपये त्याला प्रोव्हिजन करून ठेवायचे आहेत, ते आपण असं त्या ठिकाणी करू शकता. अदरवाईज तुम्ही प्लांट अँड मशिनरी आहे, फिक्स असेट आणि असं तुम्ही मल्टिपल वेगवेगळ्या ग्रुपचे वेगवेगळे लेजर्स त्याच्या ओपनिंग बॅलन्स सहित तुम्ही एकाच विंडोमध्ये क्रिएट करू शकता. तुम्हाला वेगवेगळा लेजर बनवा, त्याला सेव्ह करा अशी काही गरज नाही. तुम्ही मल्टिपल ॲट अ टाइम करू शकता. फॅसिलिटी या ठिकाणी आहे. त्यानंतर आपण मल्टी करन्सी आपल्या कंपनीमध्ये कशी ऑपरेट करायची ते पाहणार आहोत. समजा जर आपण फॉरेन कंट्रीसोबत डील करत असेल तर बऱ्याचदा असं असतं की युरोपियन कंट्रीमध्ये युरोचं चलन चालतंय, अदर काही कंट्रीमध्ये US डॉलरमध्ये फॉरेक्स एक्सचेंज होत असते. आपल्याला जर इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस असेल तर आपल्याला मल्टी करन्सीमध्ये व्यवहार करावं लागतात. त्यासाठी क्रिएटवरती एंटर करा, लेजरच्या खाली करन्सीवरती एंटर करा आणि या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन येतात. एक तर ऑलरेडी क्रिएट असेल तर तुम्ही त्याला अल्टर करू शकता, अदरवाईज नवीन क्रिएट करू शकता. तुम्ही क्रिएट न्यूवरती एंटर करा, तुमच्या करन्सीचा सिम्बॉल टाका, तुम्ही शॉर्ट फॉर्म नाव देखील टाकू शकता त्या ठिकाणी, US डॉलर, फॉर्मल नेम आहे ते, बस. डेसिमल प्लेसेस किती असतात बाकी सेटिंग ॲज इट इज असू द्या, यस करा. त्यानंतर इथं खाली रेट ऑफ एक्सचेंज एक येतं आहे. रेट ऑफ एक्सचेंज म्हणजे तुम्ही जे जे काही नवीन चलन क्रिएट केलंय त्याचं आपल्या इंडियन करन्सीमध्ये रेट ऑफ एक्सचेंज तुम्ही सेट करू शकता. वेळोवेळी बदलत असते ते, एकदा सेट केलं म्हणजे तेच फायनल असते असं काही नाही. ते एक बेस आपण व्हॅल्यू दिली समजा, त्याच्यानंतर बाईंग करताना काय असेल, सेलिंग करताना काय असेल, ते सगळं आपलं वेळोवेळी त्याच्या डॉलरच्या रेटनुसार आपण त्याला चेंज करू शकतो. या ठिकाणी एक स्टँडर्ड रेट तुम्ही ठेवू शकता. समजा आपण 85 रुपीज ठेवूया. त्या ठिकाणी तुम्ही लास्टच्या वाउचरचा रेट काय होता, सेलिंगचा आणि बाईंगचा काय रेट होता हे तुम्ही मेन्शन करू शकता. आपण सध्या त्याला स्किप करूया. मित्रांनो, करन्सीच्या नंतर आपण वाउचर टाईप कसा क्रिएट करायचा ते पाहणार आहोत. क्रिएटवरती एंटर करा आणि आपले जे वाउचर टाईप असतात आपण ह्याच्यामध्ये नवीन वाउचर टाईप क्रिएट करू शकतो. आता सर्वप्रथम आपल्याला असं बघावं लागेल की आपल्याकडे ऑलरेडी वाउचर टाईप कोणते कोणते आहेत. ते जर आपल्याला बघायचे असतील तर आपल्याला अल्टरमध्ये जावं लागेल आणि या ठिकाणी वाउचर टाईपवरती एंटर करा. ही जी लिस्ट आहे
ही जी तुमच्यासमोर डिस्प्ले होत आहे हे आपल्याकडे असलेले अवेलेबल वाउचरची लिस्ट आहे. त्याच्या व्यतिरिक्तही आपल्याला नवीन वाउचर टाईप क्रिएट करायचे असतात. याच्याच अंडर असतात ॲक्च्युली. म्हणजे सेल वाउचर जर बनवायचं असेल, सेल वाउचरच्याच अंडर तुम्हाला नवीन क्रिएट करावं लागते. आता त्याची गरज काय? बरेचसे बिझनेस असे असतात, काही मोठमोठे कंपनीज असतात की त्यांना सेपरेट त्यांच्या प्रोडक्टच्या नावानुसार वाउचर, सेल वाउचर किंवा परचेस वाउचर बनवायची आवश्यकता असते. टॅलीमध्ये ती फ्लेक्झिबिलिटी आहे. त्याचा वापर करून आपण एक नवीन सेल वाउचर किंवा नवीन परचेस वाउचर किंवा नवीन जे असं आपण क्रिएट करू शकतो. तर ती बनवायची कशी? आपण या ठिकाणी पाहणार आहोत. क्रिएटवरती एंटर करा आणि आपण समजा एक उदाहरण घेऊया. ऑइल इंडस्ट्री असतात, खाद्यतेल बनवणाऱ्या कंपन्या असतात, तेल कंपन्या असतात. त्यांच्याकडे सोयाबीन ऑइल असते. ते सोयाबीन ऑइल सेल वाउचर बनवतात आणि त्यांचं दुसरं एक प्रोडक्ट असते पोल्ट्री फीड सेल. पोल्ट्री फीड सेलसाठी पोल्ट्री फीड सेल वाउचर असं त्यांनी सेपरेट क्रिएट करतात. अदर काही प्रोडक्ट असेल तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी सेपरेट परचेसचे वाउचर टाईप आणि सेलचे वाउचर टाईप क्रिएट करतात. तर आपण आज ते कसं क्रिएट करायचं हे पाहणार आहोत. आपण घेऊया उदाहरणार्थ सोयाबीन ऑइल सेल्स आणि वाउचर टाईप कुठला असेल तर सेलचा असेल. बस ॲब्रिव्हिएशन सेल या ठिकाणी. बस बाकी सेटिंग सगळी तुम्हाला नंबरिंग मेथडचे त्याची जर ऑटोमॅटिक पाहिजे असेल तर ऑटोमॅटिक ठेवू शकता किंवा तुम्हाला जर समजा मॅन्युअल टाकायचं असेल बिल नंबरनुसार, इनवॉइस नंबरनुसार जे प्रिंटेड इनवॉइस असतात त्याच्यानुसार जर टाकायचं असेल तर तसंही तुम्ही ते करू शकता. बाकी सध्या आपण ॲज इट इज सेटिंग बाकी ठेवणार आहोत. ॲक्सेप्ट करा. त्यानंतर तुम्हाला लिस्ट ऑफ वाउचर टाईप्समध्ये सोयाबीन ऑइल सेल्स या ठिकाणी दिसतंय मित्रांनो. तर अशा पद्धतीनं आपण वाउचर टाईपचं देखील वापर करू शकतो. वेगवेगळ्या कंपनीमध्ये वेगवेगळ्या त्यांच्या आवश्यकतेनुसार गरज पडत असते, तर ते आपण टॅलीच्या फ्लेक्झिबिलिटीचा फायदा घेऊन आपण नवीन वाउचर टाईप क्रिएट करू शकतो. तर अशा पद्धतीनं आपण आजच्या व्हिडिओमध्ये मल्टिपल लेजर कसे क्रिएट करायचे एकाच वेळेस, त्यानंतर वेगवेगळ्या करन्सी कशा क्रिएट करायच्या आणि त्यानंतर वाउचर टाईप कसे क्रिएट करायचे आणि त्याला कसं वापरायचं हे देखील समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना प्रेरित करा माझे चॅनल जॉईन करण्यासाठी. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आपल्या आरोग्याची काळजी घ्या. नमस्कार.